अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामती शहर आणि परिसरातील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार बैठक घेणार आहेत। अजित पवार जनता दरबार घेणार असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अधिक माहितीसाठी जाऊयात बारामतीतून आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। आजच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याची काय माहिती जितेंद्र? श्वेता, आपण पाहिलं की अजित पवार सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी शहरातील विविध विकास कामांना भेट देण्यास सुरुवात केली। आपण बघितलं की राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रथमच अजित पवार हे प्रत्येक 15 दिवसाला असेल किंवा आठवड्याला असेल हे बारामती दौरा करतात आणि बारामती शहर आणि परिसरामध्ये साधारणतः 1200हून अधिक कोटींची कामं विकास कामांची चाललेली आहेत। त्याच्यामध्ये नूतन एसटी बस स्थानकाचे उद्घाटन करण्याचे बाकी आहे, पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन बाकी आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन बाकी आहे। तसेच शहरामध्ये श्रीमंत बाबूजी नाईक वाडा असेल, शहरातून जाणाऱ्या करा नदी सुशोभीकरणाचा विषय असेल किंवा सुसृष्टी असेल, अशी विविध उद्घाटने प्रलंबित आहेत। आणि निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या समूहामध्ये हे सर्व उद्घाटन आयोजित करण्याचा या महिन्यामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून या विकास कामांना भेटी दिलेल्या आहेत। सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा ते अजित पवार मेळावा घेणार आहेत। आणि आपण पाहिले की आता आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज बारामती शहरामधील सर्व व्यापाऱ्यांचा जाहीर मेळावा देखील अजित पवारांनी घेतलेला आहे। सर्वांनाच उत्सुकता आहे की अजित पवार गटाकडून लोकसभेचे उमेदवार कोण असणार। आजच्या या व्यापाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये अजित पवार लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा करणार का, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आणि आपण बघितलं की दिवसभर 5 वाजेपर्यंत अजित पवार यांचे विविध कामं त्यांनी आयोजन केलेले आहेत। काही भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। आणि आपण बघितलंय की एकंदरीत या फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मोठे नेते बारामतीत येणार असल्याचे आपल्याला जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।